तर आमदार प्रकाश सोळंके आणि संदीप क्षीरसागर यांनी उपोषणस्थळी जाऊन जरांगेंची भेट घेतली। यावेळी त्यांनी जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय। सरकारनं जरांगेंच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करावा असंही त्यांनी म्हटलंय। किंवा त्याच्या मागे कोण होतं हे अजून पोलिसांनी सांगितलेलं नाही, त्यामुळं निश्चितपणानं आंदोलक त्याच्यामध्ये नव्हते हे स्पष्ट आहे आणि हा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न आहे, त्यामुळं आम्ही दादांच्या सोबत आहोत। सरकारला आम्ही बऱ्याच वेळेला विनंती केलेली आहे। हे आंदोलन सुरू होण्याच्या आधी 2 महिन्यापासून आम्ही विनंती करतोय की याच्यामध्ये सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा। सुरुवातीपासून मराठा क्रांती मोर्चा बुक मोर्चा जेव्हा निघायचा सुरुवातीपासून आम्ही हा पाठिंबा दिला आणि जाहीरपणे दिलेला आहे। लोक हलणार नाहीत जोपर्यंत दादा म्हणतील लोक हलणार नाहीत। मुख्यमंत्र्यांना काय विनंती असणार नाही, आम्ही सर्व आमदार म्हणजे सर्व पक्षाचे आमदार मिळून त्यांना आम्ही निवेदन देणार आहे। या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालंय का? ह्याच्या आधी झालेले पण आहे, वारंवार आम्ही बोलतो। मागच्या वेळेस बी काही ठिकाणी आम्हाला यश आलं आणि जे काही राहिलं होतं आता परत ते उपोषणाला बसले, निश्चितपणे बाकीच्या मागण्यांना पण यश आहे। तर कोणी कोणी आतापर्यंत जरांगेंना पाठिंबा दिलाय बघा। आमदार उत्तम जानकर, त्यानंतर आमदार नारायण परब, नारायण आबा पाटील, आमदार अभिजित पाटील, आमदार रोहित पवार, आमदार बाबासाहेब देशमुख, आमदार सरोज अहिरे, आमदार विजयसिंह पंडित, त्यानंतर आमदार प्रकाश सोळंके यांनी पाठिंबा दिलेला आहे। आमदार राजेश विटेकर, आमदार राजू नवघरे आणि सना मलिक या सर्वांनी जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे। आपण जे म्हणताय ते मला असं चुकीचं वाटतंय। मनोज दादांनी आवाहन केल्यानंतर ज्या काही 4 व्हीलर आहेत, मोठ्या गाड्या आहेत, त्या पूर्ण तुम्ही वाशीकडे घेऊन जा, तिथं पार्क करून या, अशा पद्धतीचं आवाहन केल्यानंतर आमचे जे काही लोक आहेत ते गाड्या घेऊन वाशीकडे जाऊन आता ते जे काही आहे रेल्वेनी लोकलनी असेल किंवा बसनी असेल ते या ठिकाणी येतील। मुंबईकरांना कुठली अडचण होणार नाही, त्रास होणार नाही, हा आमचा गरजवंत मराठा याची काळजी घेईल। मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात राज्यभरातून आंदोलक दाखल झाल्यामुळे ट्रॅफिक वाढत चाललेले, कोंडी होते, त्यामुळेच वाशीला आता हे सगळे आंदोलक आपल्या 4 व्हीलर्स पार्क करणार आहेत आणि तिथून मग पुन्हा एकदा आंदोलनस्थळी येणार आहेत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।